Hi everyone. Hi everyone, welcome to our channel. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही खूप मस्त असणार. पण आज आमच्या स्कूलमध्ये महाशिवरात्री आहे, म्हणून एवढी छान रेडी झाली आहे. सो तिला करायचं होतं तुमचं वेलकम आज व्लॉगमध्ये. सो तिने स्टार्ट केलेला व्हिडिओ. कसं वाटलं तिचं बोलणं मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि ॲक्च्युली काय ना, आज शिवरात्री आहे. सो शिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ॲक्च्युली तिच्या स्कूलमध्ये ना त्यांनी प्रोग्राम ठेवलेला होता. जस्ट 1 आवरसाठी ठेवलेला आहे. आणि त्यासाठी त्यांना ट्रॅडिशनल ड्रेस घालायचा होता. आणि मग म्हणून मी तिला हा जो आहे घागरा वगैरे घालून दिलेला आहे. आणि मुलांना असं छान ड्रेस घालला की खूप अगदी म्हणजे रोजच्या जे दिसण्यापेक्षा त्यांचं दिसणं पूर्ण चेंज होऊन जातं. आणि आपल्याला वाटत असते की बस त्यांना बघत जावं. पण त्याच दिवशी काय होतं ना की त्याच दिवशी एवढी गडबड असते आणि स्कूलला जायचं असतं. सो फोटो काढायला सुद्धा ते 2 मिनटं ना एक्स्ट्राचे काढावे लागतात. ॲक्च्युली तिला डान्स खूप जास्त आवडतो आणि ती बऱ्यापैकी ना खूप छान असा मस्त डान्स देखील करून घेते. मी तिचा डान्स क्लासही जॉईन केला होता, पण स्कूलमध्येही तिची ॲन्युअलची प्रॅक्टिस चालू होती. सो मी सोडवून दिलेला. आता वॅकेशन सुरू होईल तेव्हा मी परत तिला डान्स क्लास जॉईन करणार आहे. आणि हा जो घागरा आहे ना, हा पण मी ॲक्च्युली आजिओवरूनच मागवलेला आहे. खूप छान आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा ट्रॅडिशनल घालायचं असलं की मी तिला हाच घालून देत असते. आणि इथे आम्ही तयार झालेलो आहोत आणि मी आता तिला स्कूलला सोडायला जाणार आहे. जसं मी नेहमी सांगितलं आहे, खूप जवळ आहे, त्यामुळे पायी सोडून होत असतं. आणि इथे आता तिचं चाललेलं आहे की घागऱ्यावर कुठला तिला छान असं पेअर ती करू शकते. सो तिने ही जी तिची शूज होती ती तिने घातलेली आहे. मुलं जसे जसे मोठे होतात ना, तर त्यांच्या बऱ्याच ज्या चॉईस असतात, ज्या आपण लहानपणी स्वतः करत असतो ना, तर त्या बऱ्याच ते चॉईसना स्वतःचे स्वतः करायला लागतात. आणि मग आपल्याला तेव्हा थोडं हे वाटतं की किती लवकर आपलं मूल हे मोठं झालेलं आहे. सो असं मी तिला स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि आता तिचा 1 तास ती एन्जॉय करणार आहे स्कूलमध्ये. हे दृश्य बघून तुम्हालाही खूप वाईट वाटणार, मलाही एवढंच वाटलं. ॲक्च्युली काय झालं, कालच्या दिवशी पिया आणि पियाचे पप्पा दोघंजण मिळून बनवत होते चहा. आणि पिया आज तुम्हाला दिसेल ती कशा पद्धतीने म्हणजे पुढे व्हिडिओत दिसेल ती कशा पद्धतीने आहे ती किचनवर बसलेली असते. तर ती कालही तशीच बसली होती. आणि माहीत नाही त्यांच्या दोघांमधून मला एकही जण सांगायला तयार नाही की कोणी दोघांपैकी हे कोणी तोडलेलं आहे. आणि मला हेही कळत नाही की चहा बनवताना यांना तेलच्या बॉटलची काय गरज होती दोघांना. सो दोघंही एकमेकांना प्रचंड प्रमाणात वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि माझा गुस्सा आहे तो मला कुणावरही करता येत नाही आहे. पण रिझल्ट माझा तुम्ही इथे बघू शकतात. एवढा छान ट्रे बनवला होता आणि तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला होता. पण चला, असो, आता काहीतरी कुठलीही गोष्ट करते तर काहीतरी चांगल्यासाठीच घडते असं म्हणून सोडून द्यायचं असतं. सो चला, हा तुटला तर काहीतरी दुसरं अजून युनिक बनवण्याचा चान्स मला मिळाला आहे असं म्हणून मी ही गोष्ट आता सोडून देते. सो फ्युचरमध्ये तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान ट्रे मी बनवून दाखवेल, जो तुम्हाला अगदी नो कॉस्टमध्ये बनवता येईल. आणि चला बघूयात काय होतं फ्युचरमध्ये. सध्या तरी हा आता असाच जाणार आहे आणि तेलच्या बॉटल परत जमिनीवरच येणार आहेत. पियाला सोडून आल्यानंतर मी फक्त झाडू आणि जे आहे मॉपिंग वगैरे एवढंच केलं आणि तेवढ्यात 1 तास झाला आणि लगेच तिला घ्यायला जावं लागलं. आणि सो आज उपवास असल्यामुळे सगळं उपवासाचे पदार्थ बनणार आहेत. आणि जेव्हा कधी उपवास असतो ना, ट्रस्ट मी, रोजपेक्षा जास्त पदार्थ घरात बनत असतात. काय काय बनवलं आहे तुम्हाला पुढे दाखवतेच मी. हे बघा, अशा पद्धतीने पिया नेहमी, मी तिला जनरली जास्त बसवत नाही किचनवर, पण जेव्हा तिचे पप्पा काही करत असतात किचनमध्ये काम, तर मग ती आवडीने वर येऊन बसत असते. आणि तेव्हाच जे आहे माझं
माझा ट्रे तो तुटलेला आहे, पण चला असू द्या. सो इथे ती मला हेल्प करते बसून आणि जे शेंगदाणे आहेत त्यांची साल ती मला काढून देते एक एक करून. सो छोटे छोटे हेल्पिंग हँड जे आहेत तिथे मला मदत करत आहेत आणि मी बनवत आहे. तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करते. कारण काय होतं ना, मलाही जे रताळू असतात ना, स्वीट पोटॅटो, हे आधी आवडायचे नाही, पण जेव्हापासून मागच्या 2-3 वर्षापासून मी ही रेसिपी बनवते ना, सो मी आवडून खात असते. सो मी इथे जे स्वीट पोटॅटो होते, रताळू, यांना छान त्यांची स्किन काढून घेतलेली आहे, बाहेरची साल, आणि त्यांना असं बारीक बारीक जे आहे ना राऊंड शेपमध्ये मी कट करून घेत आहे. तुमच्याकडे जर म्हणजे कधी कधी काय होतं की मोठा रताळू असतो त्यामुळे राऊंडमध्ये होत नाही, मग तुम्ही त्याला छोटे बटाट्याच्या कापसारखे कापू शकतात. आणि इथे मी त्यासाठी घातलेलं आहे कढईमध्ये तुपातच करायचं आहे, खूप छान लागतं. सो इथे मी बऱ्यापैकी तूप घातलेलं आहे 2 चम्मच, आणि त्यामध्ये हे जे आपण काप करून घेतले होते रताळूचे हे मी घालते आहे. आणि अगदी 10 मिनटाच्या आत ही रेसिपी बनवून तयार होत असते. पण ट्रस्ट मी, एकदा तुम्ही बनवली ना तर तुम्ही, मला तरी वाटतं, तुम्ही उपवासाची वाट बघणार नाही. तुम्ही असंच बनवून नक्की खाणार. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांनाही हे आवडतं खायला. आणि जे बटाटे असतात ना त्यांच्यापेक्षा जास्त यांच्यामध्ये पोषण असतं, त्यामुळे बटाट्याच्या ऐवजी कधी कधी मुलांना तुम्ही देखील हे करून दिलं ना तरी चालतं आहे. सो अशा पद्धतीने तुपामध्ये यांना आपल्याला अर्धं शिजवून घ्यायचं आहे. जोवर हे थोडेफार शिजतात तोवर मिक्स करायचं मध्ये मध्ये आणि यांना शिजवून घ्यायचं. काही पाण्याचा एकही थेंब टाकायची गरज नाही आहे. आणि तूप थोडं जास्त असल्यामुळे हे कढईलाही चिपकत नाही, त्यामुळे याला मध्ये मध्ये फक्त तेवढं स्टर करत राहायचं आहे. आता जोवर ते शिजत आहेत तोवर जरा मी इथे जे आहे वेपर्स मला फ्राय करायचे होते. माझी आमटी बनवून झालेली आहे, भगर देखील बनवून झालेली आहे. आता फक्त हे जे वेपर्स आहेत ते माझे तळून झालेत की त्याच कढईमध्ये साबुदाणा बनवायचा आहे. आणि आजचा एवढा मोठा जो मेनू आहे तो माझा बनणार आहे. आणि बनवायलाच पाहिजे, कारण शिवरात्री ही वर्षातून एकदाच येत असते. आणि असे 2-4 जे आहेत उपवास आमच्या घरातले, ते जेव्हाही आम्ही पकडतो तर सगळेजण, म्हणजे 3घही जण पकडत असतो. पियाचाही उपवास आहे बाय द वे. सो तिलाही अशा 3-4 गोष्टी जर मिळाल्या ना जेवणात तर मग तिलाही पोटभर जेवण करत असते. ऑप्शन असले ना तर मुलं पोटभर जेवतात आणि मग दिवसभर उपवास मोडायचा आहे म्हणून चॉकलेट आणि बिस्किट मागलं जे असतं ना ते मागलं जात नाही, आणि मग तिचा उपवासही पूर्ण दिवसभर होतो. सो मला तरी वाटतं की मागच्या 2-1 वर्षापासून ती प्रॉपर उपवास करते महाशिवरात्रीचा. आणि एवढे ऑप्शन असल्यावर काय दुसरं खायची गरजही पडणार नाही. सो इथे पियाची माझ्यासोबत चिटचाट चालू आहे आणि तिचं चाललेलं असतं तिला आताही वर बसायचं आहे, पण मी तिला कन्व्हिन्स करते की मला तळायचं आहे, सो तू आता वर बसू नको. माझ्यासारखे खूप कमी लोक असतील ज्यांना साबुदाणा आवडत नसतील, बिकॉज ना मला साबुदाणा अजिबात म्हणजे आवडत नाही. म्हणजे मी जस्ट ट्राय करण्यासाठी 1-2 घास खाऊ शकते, अदरवाईज मला साबुदाणा आवडत नाही. म्हणून मग ह्या बाकीच्या गोष्टी जसं की भगर आहे, तुमच्याकडे भगरला काय म्हणतात मला नक्की सांगा. बऱ्याच लोकांकडे भगरला वरई देखील म्हणलं जातं, वरईचा भात. सो तर भगर असते आणि आमटी, त्यामुळे त्यानेच माझं पोट भरत असतं. आणि हे रताळू तर बघा इथे आता अर्धे असे शिजलेले आहे, ते अगदी 5 मिनटात जेवढे मी फ्राय केले ना तेवढ्या वेळातच हे शिजून गेलेत. आणि आता यामध्ये मी टाकते आहे गूळ. म्हणजे तुम्हाला फक्त 3 ज्या आहेत गोष्टी लागतात ते बनवायला, तूप, गूळ आणि जे आहेत साकरूही देखील यांना म्हणलं जातं रताळूंना. तर हे जे आहेत स्वीट पोटॅटो हे घ्यायचे. या 3 गोष्टींमुळे ही इतकी छान डिश तयार होऊन जाते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ कमी जास्त करू शकतात. तुम्हाला कमी गोड खायचे तर कमी टाका, आणि जास्त स्वीट आवडत असेल तर थोडा जास्त गूळ टाका. आणि जर किसलेला असला ना तर लवकर मेल्ट होऊन जातो. माझ्याकडे खडे होते आणि बघा ही तयार झालेलं आहे. माझे इतके टेस्टी लागतात, एक वेळा नक्की बनवून बघा. तर ते माझं बनवून आहे. साबुदाणा 2 मिनटात बनणार आहे. आमटी माझी तयार आहे, दही आणि शेंगदाण्याची आमटी आहे ही पण तयार आहे. आणि भगरही तयार आहे. भगर आणि आमटी दोघी मिक्स करून खायचं खूप छान लागतं. आणि तुम्ही असं कॉम्बिनेशन करून खातात का मला नक्की सांगा. सो ही भगर पण रेडी आहे आणि आजचं जे डिश आहे ती पूर्ण पद्धतीने रेडी झालेली आहे. आणि आता आम्ही करून घेतो मस्त जेवण. माझ्याकडे रिकामा वेळ असा नसतोच, कारण मी रिकामा वेळात काही ना काही काम करत असते. आणि जे मला सगळ्यात जास्त आवडणारं काम असतं ते म्हणजे गार्डनिंग. तुम्ही बघतच असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं गार्डनिंगचं काही ना काही काम असतं. सो जेवण झाल्यानंतर थोडा वेळ होता आणि हे जे
टँगल हार्टचं प्लांट आहे ना, तर हे शिफ्टिंगमुळे खूप जास्त खराब झालं होतं आणि खूप मोठ्या मोठ्या त्याच्या ब्रांचेस झालेल्या होत्या आणि थोडं लक्ष नाही दिलं की मग प्लांटची हाल असेच होत असतात. सो त्यांच्या ज्या ब्रांचेस होत्या ना त्या खराब व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यापासून मी बरेच कटिंग्स घेऊन बरेच असे जे कुंड्या तयार करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काय होतं आहे ना की त्याच्या ब्रांचेस मोठ्या खूप झाल्या ना आणि व्यवस्थित काळजी नाही घेतली गेली तर मग अशा पद्धतीने त्यांच्या मुळा खराब व्हायला लागतात, कारण त्या एवढ्या मोठ्या होतात तर ते खेचलं जातं खाली. त्यामुळे तुम्ही वरून अजून त्याच्यावर जर थोडी माती टाकली तर बरं होतं, पण मी ते करणं विसरलेच. आणि अशा पद्धतीने मी ज्याही खराब होणाऱ्या ब्रांचेस होतात सगळ्या इथे काढून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांना त्याच कुंडीमध्ये लावणार आहे. उरलेल्या ब्रांचेस परत दुसरी कुंडी तयार करेल, दुसऱ्यात लावेल. सो आपला वेळ अशा पद्धतीने आपण चांगल्या कामांमध्ये स्वतःसाठी घालवला ना तर बऱ्यापैकी मनाला जी असते शांतता मिळत असते आणि उगाच जे रिकामी कामं असतात ते कमी होत असतात. आणि मी अशा पद्धतीने जे छोटे छोटे त्यांचे तुकडे करून जे आहे ना असं छान रचून देते. म्हणजे काय होईल की मला वरून माती टाकली की मग त्यांनाही नंतर रूट्स येतात आणि त्यांच्याही नवीन ब्रांचेस बनतील. म्हणजे हळूहळू करून ही कुंडी परत भरणार आहे. आणि हे जे गार्डनिंगचे कामं असतात ना हे रिपीटेड हे असे होत असतात. सो तुमच्याकडेही जर टँगल हार्ट असेल, हा चांगला म्हणजे महिना चालला आहे. मार्चमध्ये तुम्ही त्यांची कटिंग ऑफकोर्स छान पद्धतीने ग्रो करू शकतात. आणि एकाचा कोणाचा तरी मला मेसेज होता, त्यांच्याकडे छोटीशी कटिंग होती आणि त्यांची धावपळ चाललेली होती की त्याला कसं पद्धतीने आपण जगवावं. तर मला फक्त अपेक्षा एवढीच आहे की त्यांची ती कटिंग छान पद्धतीने जगली असेल. तर मी इथे रचल्यानंतर वरून कोकोपीट घातलेली आहे आणि छान पाणी देते. आणि आता काय करायचं ना की असं कुठलीही कटिंग लावली ना तर त्याला कधीही डायरेक्ट उन्हात ठेवायचं नाही, सावलीत ठेवायचं, तरच ती जगण्याची चान्सेस खूप जास्त असतात. सो खूप वेळ याच्यामध्ये वेस्ट करून मी माझ्या आवडीच्या कामांमध्ये माझं जे हे काम आहे ते झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि इथे सावली असते, इथे ऊन येत नाही, कारण ह्या गॅलरीत सकाळचं ऊन येतं. त्यामुळे मी इथे ते कोपऱ्यात ठेवलेलं आहे जेणेकरून ब्राईट लाईट इथे येईल आणि ऊन त्याच्यावर अजिबात येणार नाही. आणि ज्या काही उरलेल्या ब्रांचेस होत्या त्या मी आता परत एखादी नवीन कुंडी शोधेल, डब्बा वगैरे शोधेल आणि त्यामध्ये हे लावणार आहे. तर अशा पद्धतीने इथे जवळजवळ आता सायंकाळ 4:30-5 झालेले आहेत आणि आता यानंतर तुम्हाला एक मस्त अशी गोष्ट मी दाखवणार आहे. सो कटिंग तर रेडी आहेत आणि आता तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअरही करेल मी ते. आणि हे एक्साइटमेंट जे आहे ना ही येलो टरबूजसाठी आहे. मागच्या वेळेस शॉपिंग करताना तुम्हाला दाखवलं होतं मी आणि सेकंड टाईम आम्ही परचेस केलेलं. बिकॉज टेस्ट वगैरे जर तुम्हाला कधी दिसलं ना तर एक वेळा नक्की ट्राय करा, कारण लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ट्राय करून झाल्या पाहिजे. टेस्ट वगैरे सगळं सेम आहे, जसं आपण लाल टरबूज निघतं ना सेम तशीच टेस्ट आहे, काहीही फरक नाही. फक्त दिसण्यामध्ये हे येलो कलरचं निघतं, पण पियाला ते खायला खूप जास्त तिला एक्साइटमेंट येत असते, म्हणून तिने सेकंड टाईम परत परचेस केलेलं. आणि आज शिवरात्री असल्यामुळे उपवासालाही आम्हाला कामात आलेलं. तर आणि म्हणजे थोडी कॉस्ट ह्याची थोडी जास्त असते नॉर्मल टरबूजपेक्षा, पण कधीतरी तर ट्राय केलंच पाहिजे. आणि ऑफर चाललेली होती ॲक्च्युली, जसं रिलायन्स आमच्या साईडलाच आहे, जवळच आहे, त्यामुळे मग ऑफर असली की आम्ही अशा गोष्टी घेऊन येत असतो. आणि इथे एक्साइटमेंट तुम्ही तिची बघितली ना तर प्रचंड आहे. आणि तिला टरबूज म्हणजे हे फ्रूट तिला खूप जास्त आवडतं, महत्त्वाचं. आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही डिसाईड केलेलं, अगदी जवळच आमच्या इथे शंकराची मूर्ती आहे, खूप छान त्यांनी डेकोरेशन केलेलं असतं, पूर्ण दिवसभर तिथे प्रोग्राम चालू असतात. सो सायंकाळची आरती आम्हाला तिथे जाऊन घ्यायची होती, म्हणून आम्ही पटापट जे टरबूज आहे ते फिनिश केलेलं आणि आम्ही डायरेक्ट तयारी करून मस्त शंकराची जे आहे दर्शन घेतलेलं, आरती केलेली. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे देवाच्या दर्शनाने संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण भेटूयात आता पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.